व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्यात विशेष करून खासदार मनोज कुमार झा हे बिहारचे आहेत, पण आमची सुरुवातच सामाजिक कामाची बिहारच्या दुष्काळात 67 साली लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या निमंत्रणावरून आम्ही गया जिल्ह्यात 6 महिने काम करत होतो. डॉक्टर्स आणि काही बाकीचे मित्र आम्ही दवाखाना चालवायचो, जेवण द्यायचो आणि ट्यूबवेल्स निर्माण करायचो. तर बिहारवर हक्क असल्याने मी मनोज कुमारांना सांगितल्याबरोबर ते येतो म्हणाले. आता दुसरे सुरेश द्वादशीवार हे ट्रस्टी आहेत या संस्थेचे, पण संमेलनाचे अध्यक्ष आहेत. आज ते नामवंत गांधी विचारावरचे भाष्यकार आहेत. पण युक्रांचं पहिलं शिबिर 1500 लोकांचं 15 दिवस बाबा आमटे यांच्या आनंदवनात जंगल तोडीचं श्रमदान करायचं आम्ही, आणि त्याच्या मोबदल्यात त्यांनी जेवण, चहा आणि व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं असं ठरलेलं असताना तिथे सुरेश द्वादशीवार हाफपॅन्टमध्ये श्रमदान करायला होते आमच्याबरोबर. म्हणजे इतका जुना परी. बाकी आमचे ट्रस्टी आहेत, तुषार आहे, म्हणजे गांधी यांचे वारस आज 140 ते 150 आहेत. ते सगळे सपोर्ट करतात, ना हरकत असते, पण तुषारनी काम करावं अशी त्यांची इच्छा असते. तर तुषार आता गांधींच्या वारसापैकी एकमेव साऊथ आफ्रिका तिकडचं इकडचं सगळं जगामध्ये इंटरनॅशनल त्याला बोलतात, तेही आमचे ट्रस्टी आहेत. बाकीचे तर तुम्हाला माहीत आहे की हे काही संमेलन किंवा संस्था हे एकट्याचं काम नसतं. तर माझे सख्खे धाकटे भाऊ असं म्हणता येईल ज्यांना, असे शिवाजीराव कदम हे सदैव पाठीशी असतात. त्यामुळं अडचण, आत्मविश्वास, हीनता असे शब्दच आमच्या कोशात नाही आहेत. अनवर राजन माझा जुना सहकारी आणीबाणीपासून, तुरुंगात आम्ही एकत्र राहिलो. म्हणजे आमच्या मैत्रीची सुरुवात तुरुंग, श्रमदान अशा याच्यातून होते. आणि MS जाधव आहेत इथे, आणि आमचं औरंगाबादची शाखा सांभाळणारे गोरडे आहेत. या सर्वांना मी अभिवादन करतो. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना प्रणाम, सलाम अलैकुम आणि जय भीम म्हणतो. आमचा एक पॅटर्न आहे कार्यक्रमाचा. सर्व धर्मगुरूंना बोलवतो आपण. तुम्ही आत्ता त्यांचे दर कार्यक्रमाला आणि त्यांचे मंत्र ऐकले तर दुसऱ्याचाही धर्म इतका वाईट नाही असा मनात विचार चमकून जातो. कारण आज असं सांगण्यात येते सारखं की तुझा सोडून, आणि तुझा पराक्रम नाही, तू बुद्धीनं स्वीकारलेला नाही, तू जन्मानं स्वीकारलेला तुझा धर्म हाच एकमेव आहे, आणि बाकी सर्व धर्म शत्रू राष्ट्र आहेत. धर्म म्हणजे राष्ट्र असं सांगण्यात येतं. तर म्हणून हा कार्यक्रम फार महत्त्वाचा असतो आमच्या दृष्टीने. शरद पवार आले होते इथं, त्यावेळेला त्यांच्या मागाने हे धर्मगुरूंना आम्ही थोडं उंचावर बसवतो. कारण सर्वजण एकत्र आले तर आजच्या परिस्थितीवर काहीतरी उत्तर शोधायचं असलं किंवा ईश्वराची आळवणी करायची असेल, तो कोणाचा काय ईश्वर प्रसन्न झाला तरी चालेल, इतकी परिस्थिती खराब आहे. म्हणून सगळे एकत्र येऊन सगळ्यांच्या ईश्वरानं ही परिस्थिती सुधारण्याचा आपण आणि समाज कल्याणाचा आशीर्वाद घेत असतो. आता याच्यानंतर आमच्या संस्थेबद्दल 1-2 वाक्य सांगतो. या संस्थेची निर्मिती महात्मा गांधींच्या हत्येनंतर 15 दिवसाच्या आत झालेली. त्यावेळेला हंगामी सरकार होतं. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. तर ते हंगामी सरकार, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद हे सगळे जमले. आणि त्यावेळचे ज्येष्ठ राजेंद्र बाबू यांच्या अध्यक्षतेखाली वर्ध्याला मीटिंग झाली. त्याला सर्व प्रांताचे प्रदेशाध्यक्ष होते काँग्रेसचे. पण ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे आजचे प्रदेशाचे डोक्यात आणू नका.
ते सगळे जेलमध्ये गेलेले, 5-5, 10-10 वर्ष जेलमध्ये राहिले. आणि त्या सर्वांच्या पुढे असा पेच होता की महात्मा गांधीच्या हत्येच्या नंतर करायचं काय. कारण बाकीचे सगळे लोक असे तलवारीनं करंगळी कापून रक्त दाखवून तलवारीला, आता नाही शांत होणार, नाही शांत होणार सूड घेतल्याशिवाय, असं आम्ही म्हणू शकत नव्हतो. कारण तेच गांधींची हत्या झाली असती, परत हत्या नंबर 2 झाली असती. म्हणून सगळ्यांनी एक ठराव केला की आम्ही बापूजींना त्यांच्या विचारानं त्यांच्या चैतन्यानं कायम जिवंत ठेवण्याचा संकल्प करीत आहोत. तर हे आमच्या संस्थेचं उद्दिष्ट आहे आणि ते आम्ही करत येतो. आता पुण्यामध्ये जी जबाबदारी माझ्यावर अध्यक्ष म्हणून, इथे काय काय आमच्याकडे प्रकाशन विभाग आहे. 71 पुस्तकं गांधींची काढली आहे. आणि माझ्या आधी मामासाहेब देवकर होते संस्थापक, नंतर बाळासाहेब भारदे यांच्या नावानं इथे आपण बसलो आहोत हे सभागृह. आणि मी तिसरा अध्यक्ष आहे. इथे जास्त अध्यक्ष नसतात, कारण एकदा आले की तो शेवटपर्यंत राहतो, अशी परंपरा आहे. त्यामुळे 3 अध्यक्षातच सगळा कारभार आहे. तर मामासाहेब देवकरांनी संविधानाचं मराठीत भाषांतर केलं 26 जानेवारी 1950. जे तुम्ही सगळं मराठी संविधान म्हणता ते मामासाहेबांनी केलं. त्याच्यानंतर आता जे उद्देशिकाचं वाचन झालं, आम्ही भारताचे लोक, तेही त्यांचंच उद्देशिका त्यांनी दिली. त्यांच्या असं लक्षात आलं होतं की लोकमान्य टिळकांच्या नंतर कोणी विद्वान होणारच नाही असा पुणेकरांचा समज होता. आणि म्हणून गांधींच्याकडे फार दुर्लक्ष झालं साहित्यिकांचं. साहित्यिक थोर असतात, पण थोर लोक दुर्लक्षही करतात. गांधीला काय कळतं, त्याची काय बुद्धी, कुठे टिळक असं होतं. पण कुठे टिळक नंतर नथुराम एवढंच होतं पुढचा. तर हे पुण्यात घडलं. जो संबंध एवढ्या अवाढव्य देशामध्ये हिंदू धर्माला मानणारा, हिंदू राष्ट्र मानणारा, आणि तोही पुण्यातला आणि तोही सदाशिव पेठेतला, असाच मनुष्य का मिळावा. म्हणून मामासाहेब देवकरांनी शपथ घेतली होती की मी प्रायश्चित्त म्हणून अविवाहित राहीन. कारण नथुरामला मी ओळखत होतो माझ्या पेठेतला, पण मी त्याला परावृत्त करू शकलो नाही, म्हणून मी अविवाहित राहीन. आणि आयुष्यभर काँग्रेस सोडली, त्यांनी अध्यक्षपद सोडलं, काँग्रेस सोडली, आणि मी फक्त गांधी कार्याला वाहून घेईन असं त्यांनी म्हटलं. आणि त्यांनी प्रकाशन विभाग करून गांधींचं सर्व साहित्य 20 पुस्तकात 20 खंडामध्ये आणलेलं आहे. म्हणून ते आमच्याकडे उपलब्ध. उत्तम लायब्ररी आहे, मिनी थिएटर आहे, तिथे गांधींच्या फिल्म्स आम्ही दाखवतो. काही फिल्म्समध्ये गांधी स्वतः बोलताना दिसतात, त्यांच्याबरोबर चार्ली चॅपलिन असतो. हे सगळ्याचं कारण ब्रिटिश लोक शहाणे होते, विरोधकांचे सुद्धा ते फिल्म्स काढून ठेवायचे, तिथून आणलेले आहेत. आणि 200 ते 300 फिल्म अशा आहेत की गांधी विचारावर इथे पाहायला मिळतं. आणि कोणी आला तर मोफत, आणि एक माणूस आला तरी आम्ही दाखवतो. तर असं एक मिनी थिएटर आहे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत. एक मुलगा आमचा 5 वर्ष जगामध्ये गांधींचा संदेश घेऊन सायकलवर फिरत होता. आम्ही त्याचा खर्च करणार होतो. त्याला सायकल दिली, टेंट दिला, व्हिसाचे पैसे दिले, पहिलं विमानाचं तिकीट दिलं कंबोडियाला जायचं. त्याच्यानंतर तो पैसेच मागेना. त्याला विचारलं असं का करतोयस, तर तो म्हणाला लोक मी कितीही सांगितलं इंडियातून आलो तरी लोक म्हणतात म्हणजे गांधींच्या देशातून आलो. आणि गांधींचा संदेश झाल्यानंतर त्याला टेंट टाकायची वेळच यायची नाही. लोक म्हणायचे घरीच राहा आमच्या, जेवण खाण करायचे आणि वर काही पैसे द्यायचे. म्हणजे गांधी हा एकच माणूस जगामध्ये खूप हवा असा आहे. बाकी कुणाच्या नावाने फिरलं तर होतं आहे का असं बघा. 3 वर्षाचा प्रोजेक्ट होता, पण तो 5 वर्ष त्यांनी लावले आणि 47 हे केले. आज चीनबरोबर आपलं शत्रुत्व आहे असं आपण म्हणतो. चीनमध्ये त्याला काहीच व्हिसाची अडचण नाही आली. जपानमध्ये तिथे गांधीवादी आहेत हिरोशिमानंतर, त्यांच्याबरोबर तो राहिला. आणि आत्ताही ह्या कार्यक्रमाच्या वेळेला तो अमेरिकेत फिरतोच आहे.
त्याला नादच लागला गांधीचा संदेश घेऊन जगात फिरायचं, कारण तो प्रतिसाद मिळतो त्यामुळे त्याचा उत्साह वाढतो. आता हे आमचं काम झाल्यानंतर आज हे साहित्य संमेलन भरवण्याचं प्रयोजन काय? मी प्रास्ताविकात फार काही सांगणार नाही, पण हे तर मला सांगणं जबाबदारीच आहे माझी. प्रयोजन काय की आपलं उठलं आणि केलं. आता तसं उठलं की पुराणावर बोलतात लोक, मागचं कुठं तरी लांबचं त्रेतायुगातलं स्कंद पुराणातलं, तसं तर काही हा विषय नाही आहे. मग आम्हाला हे का घ्यावं असं वाटलं, तर मराठी माणसाच्या मनाला कसं भिडावं. तर आम्ही असा विचार केला की 3 मार्ग आहेत. त्याला गणपती आवडतो, गणपती म्हणलं की तो सगळं ॲक्सेप्ट करतो, मग DJ पण ॲक्सेप्ट करतो, बाहेरा व्हायला तयार असतो, एखादा हार्ट अटॅक आला तरी चालतो त्याला. पण आपण तर काही गणपती उत्सवातून गांधी नेऊ शकत नाही पुढे. मग दुसरं त्याचं वेड आहे ते दिवाळी अंकांचं. 500-600 दिवाळी अंक हे करता हौस आहे आपल्याला मराठीमध्ये, आणि हौसेला मोल नसतं. अनेक जण बुडतात तरीसुद्धा परत पुढच्या वर्षी काढतात दिवाळी अंकाचं प्रकाशन कर. आणि तिसरं वेळ आहे त्याला साहित्य संमेलन बरोबर. तर आम्ही म्हणलं मग याचाच उपयोग करू, एक मॉडेल साहित्य संमेलन गांधी विचाराचं करू. इथे आपणही शिकू काय काय अडचणी येतात. हे पहिल्यांदाच आहे कदाचित देशामध्ये, पण एखाद्या वेळेला माझी माहिती बरोबर आहे नाही मला माहीत नाही, पण महाराष्ट्रात नक्कीच पहिलं आहे. आणि ते पुण्यात पुणेकर म्हणून आपल्यावर जबाबदारी आहे, कारण नथुराम पुण्यातला ना, तर तिथे आपणही पुण्यातले म्हणून इथंच त्याचं उत्तर आहे. आणि पुणेकरांची ही जबाबदारी आहे. असं मॉडेल आम्ही तयार करतो आहे. आणि मग पुढे कल्पना अशी की याचं चळवळीत रूपांतर व्हावं आणि जिल्ह्यामध्ये गांधी विचाराचं साहित्य संमेलन व्हावं. ते म्हणाले वक्ते नाही आमच्याकडे आहे, 100-150 वक्ते. कोण म्हणतो गांधी संपले? गांधींच्यावर अभ्यास करणारे खूप लोक आहेत. ते म्हणाले आणखीन काही अडचणी, सगळ्या गोष्टीला आम्ही उत्तर देऊ, थोरली पाती आमची राहील, लोकांनी करावे संमेलन. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. दुसरं असं आहे की का करायचं, आत्ताच का करायचं, वेळ मार्च 20-25लाच का करायचं? कारण मार्च 20-25पर्यंत गेल्या 3-4 महिन्यातल्या घटनांनी आपण देशामध्ये खूप पतन चाललेलं आहे हे पाहतो आहोत, जाणवतं आपल्याला. माणसं खूप मतांनी निवडून येतात आणि तरी पॉप्युलर होत नाही. सरकार येतं बहुमतानं पण लोकात समाधान नसतं. ही काय भानगड आहे? म्हणजे मतपेटीमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. त्यात लाडकं लेकरू निवडून येत नाही, लाडक्या बहिणी निवडून देतात, पण मतपेटीतून लाडकी लेकरं येत नाहीत हे नक्की झालं. मग हे काय भानगड आहे? तर प्रत्येक निवडणूक लोकशाहीचा पराभव करते असं दिसतंय. आणि निवडणूक नाही तर लोकशाही कशी, असा प्रश्न पडतो. तर लोकशाहीमध्ये लोक सार्वभौम असतात. तर कधी कधी अल्झायमर नावाचा रोग आहे, मी डॉक्टर म्हणून सांगतो, स्मृतिभ्रंश, मी बाप आहे सर्वांचा, हेच लोक विसरायला लागले. याला फार सोपं उपाय आहे की लोकशाहीमध्ये लोक सर्वांचे बाप असतात आणि बाप जर बाप पण विसरला तर काय होतं ते आता होत आहे. आता पालकमंत्री, मी आमदार होतो, पालकमंत्री म्हणजे अगदी मामूली पद होतं. ते जिल्हा नियोजन मंडळाचं अध्यक्षपद असायचं. याला किती द्यायचे, ह्या खात्याला किती द्यायचे, बस एक वर्षातून एक मीटिंग. आता पालकमंत्री होण्याकरता मुख्य राजकारण आहे. म्हणजे सत्ताधाऱ्यांविरोधी नाही, सत्ताधाऱ्यांच्याच मध्ये मला पालकमंत्री व्हायचं आहे. कारण ते आता पालकमंत्रीपद राहिलं नाही, ते झालं मालकमंत्रीपद. अरे मुख्यमंत्र्या, तू महाराष्ट्राचा मालक हो, मी बीड जिल्ह्याचा मालक होतो, मी नाशिक जिल्ह्याचा मालक होतो. तू माझ्याकडे बघायचं नाही आणि मी तुझ्याकडे बघणार नाही. आमच्या खेडेगावामध्ये, मी खेडेगावातला आहे, आमच्या लहानपणी तिथं संडास नव्हते, पण एक करार फार पक्का होता. आम्ही ज्या मैदानावर जायचो तिथं करार होता, भिंती नसल्या तरी. त्यानं वर आणलं, त्यानं वर घेऊन, दादा वर ये. तर तिथे एक करार असं असतं की मी तुझ्याकडे पाहणार नाही, तू माझ्याकडे पाहू नको. आणि शेजारी शेजारी बसायचे.
तसा काहीतरी प्रकार आता चाललेला आहे. मग अशा वेळेला काय करायचं तर बापूजींनी सांगून ठेवलेलं आहे की ज्यावेळेला इलेक्ट्रल पॉलिटिक्स संसदीय राजकारण फेल होईल त्यावेळेला बिगर संसदीय राजकारणातून त्याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि ते उत्तर म्हणजे हे लोकांनो तुम्ही बाप आहात हे विसरू नका. आठवा काल आज परवा तुम्ही होता, आज विसरला असाल, पण तुम्ही बाप आहात सगळ्यांचे आणि तुम्ही जागे व्हा. ते जागे झाले तर सगळं ठीक होतं. म्हणून आणि आम्ही कोण आहेत, मी स्वतः जयप्रकाशजींचा गुरु मानणार आहे. हे आम्हाला जयप्रकाश नारायणांनी पण शिकवलं गांधींच्या नंतर की ज्या वेळ, म्हणून त्याने आम्हाला सांगितलं तुम्ही निवडणुका आणि इलेक्ट्रल पॉलिटिक्स करू नका. नंबर 1चे लोक नागरी समाजामध्ये बिगर पार्लमेंटरी याच्यामध्ये कसे आणाल ते बघा. म्हणजे मुख्यमंत्र्याला जेवढी माहिती आहे आणि जेवढं तेज आहे त्याच्या बाहेरच्या संघटनाच्या प्रमुखाला तेवढं तेज पाहिजे. हे नॉन पार्लमेंटरी पॉलिटिक्सच आहे. आणि आपली लोकशाही ह्या 2 चाकावर चालते, पार्लमेंटरी आणि नॉन पार्लमेंटरी. म्हणजे त्याच्यातला एक काढून चालणार नाही. म्हणून एक बिघडलं तर दुसऱ्याने तिकडून सुधारणा केली पाहिजे. तर ते आमचं काम आहे असं आम्ही मानतो. कारण जे राजकीय पक्ष आहेत ते का नाही ही जबाबदारी घेत आजची परिस्थिती सुधारायची. तर कधी कधी असं होतं की पैलवान जरी असला तरी आजारी पडला ना त्याच्या स्नायूमध्ये ताकदच उरली नाही, पॅरालिसिस झाला असेल कदाचित. आणि कोणत्या पक्षाला सांगावं, BJPमध्ये डोकावलं तोवर सगळे काँग्रेसवाले दिसतात, त्यांच्यामधून वाट काढत घाल तर खाली चिमूटभर माझी जनसंख्या दिसतात. काँग्रेसमध्ये गेलं तर तो म्हणतो हाय आता माझ्या शेजारी, पण आजच्या दिवस आहे, उद्या काय करेल सांगता येत. म्हणून सर्व पक्ष मिक्स फ्रूट ज्यूस झालेला आहे. प्युअर अमूक फळाचा रस देणारा विक्रेता शिल्लक नाही. अशा वेळेला जबाबदारी नागरी समाजावर आहे. आणि नागरी समाजाला जर ओळंब्यात आणायचं असेल, जसं गवंडी भिंत ओळंब्यात आणतो, जागेवर आणायचं असेल तर जे त्याला येतं तेच त्याचीच आठवण होईल ना. जे त्याला येत नाही त्याची आठवण कशी होईल. भारत हा इतका प्राचीन देश आहे, जगातला सर्वात प्राचीन, जगातला सगळ्यात जास्त लोकसंख्येचा. आणि त्याच्याकडे ऋषी मुनी, विचारवंत, संत, महापुरुष, प्रबोधनकार यांचं भांडार आहे, जगात कोणाजवळ नाही एवढं. आणि ते काय करतं, सामुदायिक शहाणपण निर्माण करतो लोकांचं. तर त्यांचं स्मरण करायचं झालं तर मग सगळ्यांचं करण्यापेक्षा त्यांचं सार आपण सांगूयात लोकांना. आणि हे जो आधुनिक भारत आपण निर्माण करतोय त्याचं सार म्हणजे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे 2 माहीत झाले की तुम्हाला आधुनिक भारत कळतो आणि तुम्हाला भारतीय होता येतं. नाही तर जन्माने जो शिक्का मारला आहे, जन्म हा अपघात आहे, त्याच्यातच रमावं लागतं. आणि जात अलीकडे स्वतःला राष्ट्र मानू लागले. परिणाम काय होते, राष्ट्र मानलं तर तुम्ही निर्माण कोण करताय, गुंड आणि बलात्कारी निर्माण करताय. जिथे जिथे राष्ट्र स्वतःला जिथे जिथे जात राष्ट्र मानते तिथे तिथे गुंड आणि बलात्कारीच का निर्माण व्हावेत. दुधावर साय यायची तर त्या दुधातला सत्वांश यायला पाहिजे ना त्या साईमध्ये. त्या दुधातलं जे टाकाऊ आहे तेच वर काय येते. बीड जिल्ह्यामध्ये 2 राष्ट्र आहेत, एक मराठा राष्ट्र आणि एक वंजारी राष्ट्र. पण दोघांचे नेते डॅम्बिस. म्हणजे सार्वजनिक जीवनात काय मानव म्हणूनही त्यांना किंमत देऊ नये अशी माणसं. तर ह्या सगळ्यावरचा उपाय गांधी इरिलेव्हंट झाले, गांधींचा संदर्भ संपला असं जर म्हणावं तर मग जगामध्ये एकाच माणसाचा वाढदिवस होतो. 2 ऑक्टोबरला फक्त गांधीचाच होतो. तुमचा, माझा, अमेरिकेतल्या माणसाचा आवाज कोणाचा वाढदिवस होतो. मग असं म्हणावं लागेल की ज्याला आपण आधी राष्ट्रपिता मानलं त्याला आता फालतू माणूस मानायचंय. आणि हे जगाला पटवावं लागेल. कारण जगात सगळ्यात जास्त पुस्तकं गांधीवर येत आहेत. टोयॅटो कंपनी बुडाली होती, तिने गांधीचा आधार घेतला
मॅनेजमेंटला, आणि ती परत जपानमध्ये वर आली. सगळ्या 90 देशामध्ये गांधी भवन आहेत. 2 ऑक्टोबरला तिथे हे त्याचं अभिवादन केलं जातं, पुतळे आहेत त्यांचे, आणि तो आपला माणूस आहे. आणि त्यांनी एक प्रोजेक्ट केला होता की ह्या 600 राजांच्या देशामध्ये मी एकच राज्य करीन. त्यांनी गुन्हा केला आणि त्याच्या आयुष्यात त्यांनी पुरा केला, आणि तरी त्याला बाप मानायचं नाही, राष्ट्रपिता मानायचं नाही. तर तुम्ही नतद्रष्ट आहात असं स्वतःला सांगितलं पाहिजे. मला सांगा बरं, होते की नाही राजे? कोणी बादशाह होते, कोणी राजे होते. त्या 600 राजांचं कंपोज करून या माणसानं आपल्या आयुष्यात युनियन जॅक खाली ओढला आणि तिरंगा वर नेला, आणि स्वतः त्या दिवशी नौखालीत राहिला. आणि तो काय म्हणतोय समजायचं नाही. त्यांनी राष्ट्रवाद काय सांगितलं? हा देश ना धर्माचा ना जातीचा, हा देश इथे राहणाऱ्या सर्वांचा. इथे एक वंश नाही, एक धर्म नाही, 8 धर्म आहेत. इथे 10-12 हजार जाती आहेत, 20,000 भाषा आहेत. तरीही आपण जगत आलो 5,000 वर्ष. म्हणजे सहजीवनाची कला प्राप्त केलेले असे लोक यांचं राष्ट्र करायचं. म्हणून भेदाभेद होणार नाही, भाषेवरनं, जातीवरनं, धर्मावरनं. आणि याचं सगळं प्रतिबिंब संविधानात उतरलं, आणि ते बाबासाहेबांनी शब्दबद्ध केलं. जगातली सर्वात उत्तम अशी त्यांनी संविधान केलं, घटना केली. त्या घटनेची कॉपी अमेरिकेनं 4 वर्षांनी केली. साऊथ आफ्रिकेनं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते म्हणाले आपलं घटना करायचं कारणच काय, भारताचीच घटना त्यांनी दत्तक घेतली. म्हणजे महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेचे सुद्धा राष्ट्रपिता म्हणता येतील. तर एवढं सगळं असताना ते विसरलं जातं. आणि दुसरा एक, तरुण मुलांच्या मेंदूमध्ये एक भिंत रचली जाते. नाही नाही, तू गांधीकडे जाऊच नको, भानगड नको. आता आम्ही इथं आहोत कोथरूडला, म्हणजे हिंदी महासागर म्हणा किंवा हिंदू महासागर म्हणा, त्याच्यामधल्या बेटावर राहतो. तर इथं आम्ही 2 ऑक्टोबरला आणि 30 जानेवारीला एक भजन म्हणतो आतमध्ये हॉलमध्ये. त्या भजनाचं नाव ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान. तर आमच्या अंगावर लोक येतात, नेते मंडळी, पदाधिकारी, मंत्री, खासदार. नाही 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 नाही, ते नाही चालणार. DJ चालतो, पण सबको सन्मती दे भगवान हे नाही चालत. तर ह्या सायकोलॉजिकल ब्लॉक निर्माण करण्यात येतो, आणि तो मोडून काढलं तर हे इतकं अवघड नाही. हे काही ना काहीतरी आपल्या बुद्धीमध्ये भेद निर्माण केला म्हणून. आणि ब्राह्मणांना शिव्या देऊ नयेत असं मला वाटतं. फार म्हणजे माझा ॲक्सिडेंट ब्राह्मण झाला म्हणून नाही म्हणत, मी भारतीय म्हणूनच ब्राह्मणाकडे बघतो. ब्राह्मणांनी खरं म्हणजे म्हटलं पाहिजे की जुने ग्रंथ टाको आहे, आता ते लागू आहे, पण ते म्हणत नाही. ते ठीक आहे, पण त्यांच्याजवळचं अस्त्र काय अँटी ब्राह्मण राहायचं कशासाठी? त्यांचं जास्तीत जास्त मोठं अस्त्र आहे ते कंपास पेटीमधलं कर्कटक माहिती आहे ना? कारण सावरकरांवर बोलल्याबद्दल आचार्य आत्रेयांना SP कॉलेजमध्ये बोलवून सगळ्यांनी मागून कर्कटक टोचली होती. हे फायनल. खरा प्रश्न असा आहे की आंबेडकरवादी गांधींच्या विरोधात का, आणि हिंदू मुस्लिम ऐक्याच्या मध्ये या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे. ते कुंभमेळा भरवतात, तिथे भेदाभेद. VIP कुंड वेगळं. कारण म्हणाले का विचारलं मी एकाला, का रे बोल त्याचं VIP, तो VIP पाप केलेला, तो काय साधा माणूस आहे? त्याची पापही VIP, व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून त्यांची डुबकी तिथे, बाकीच्यांची हिंदू बिंदू म्हणजे काय ठीक आहे असं. आज हिंदू धर्मावरही धोका आलेला आहे. ते कुंभमेळ्याचं TV बघितल्यावर ते अघोरी लोक, ते नागा साधू, ते तोंडातून जाळ काढणारे, जे अंगात साप बाळगणारे, याला हिंदू धर्म म्हणायचा. आणि डुबक्यांना पातक मुक्त झाले असं म्हणायचं. अहो किती डेंजरस आहे. ते म्हणतात आदित्यनाथ की 50 कोटी लोकांनी डुबकी घेतली, आणि धारणा काय, ते पापमुक्त झाले. म्हणजे काय, नवीन पाप करायला मोकळे झाले. 50 कोटी लोक पापमुक्त होऊन
मागचा सगळा हिशोब चुकता करून आता नवीन पाप करायला आपल्या अंगावर आले तर काय करायचं? भीती वाटते ना. मग आपण गांधींचा आसरा घेतो. पण गांधीचा आसरा आम्ही घेऊन काय उपयोग आहे? तुमच्या मनातच तो आहे. तो जागा होणं, विवेक सगळ्यांमध्येच असतो, पण तो जागा करावा लागतो. अहो, माणसाचं काय, माणसाने तयार केलेल्या देवाचंही तसंच. तो जागरण गोंधळ करणारा काय म्हणतो, उदय उदय ग अंबाबाई, तुळजापूरच्या माय भवानी जागी हो. म्हणजे देवही झोपतात ना, तर लोकांनी झोपणार. जेजुरीच्या खंडेराया जागा हो, म्हणजे झोपलाय ना तो. तर हे जागरण करण्याकरता हे आहे. आणि आम्ही मॉडेल तयार करतो. आणि मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची साथ मिळाली ते नक्कीच पार पडणार. कारण एक अनुभव सांगतो की हे फार आमच्या शक्तीच्या बाहेर. आणि दुसरं म्हणजे लोकांची अपेक्षा, गांधीवाद्यांनी कसं राहिलं पाहिजे, कसं दिसलं पाहिजे, असं उदास, आत्ता मरते का मग मरते, आणि तुम्ही लाईट बीट काय लावले, साऊंड काय, मांडो काय. तर आम्हाला अष्टविनायक प्रसन्न आहे, हे तुम्हाला गुपित सांगतो. विनायक रासकर नावाचे, मी त्याला अष्टविनायक म्हणतो, त्याला म्हणलं तू काही कर, पण हे गांधीवाद हा दुबळा आहे, गांधीवाद हा उदास आहे. गांधीवादी म्हणजे आत्ता मरते का मग मरते, कोण विचारतो त्याला, असं चित्र झालं नाही पाहिजे. जे काय मार्केटमध्ये आज आहे त्याप्रमाणे कर. आणि त्याने हा खेळ उभा केला, त्याचे आभार मानतो. आमचे ट्रस्टी आहेत, हे पाठीशी उभे राहिले, बराच खर्च येणार, त्यामुळे येऊन द्या, आम्ही खंबीर आहोत, म्हणून त्यांचे आभार मानतो आणि आपले आभार मानून थांबतो.